नमस्कार मैत्रिणींनो, तडका टेल्स मधून आज आपण शिकणार आहोत एक पारंपरिक पदार्थ साठोरी. साठोरी बनवायसाठी जे साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात. साई सगट आपल्याला दूध घ्यायचं 1-1.5 कप. 2 वाट्या आपण बारीक रवा घेणार आहोत. 1 वाटी मैदा घेणार आहोत. अजून 2 वाट्या बारीक रवा हा आपल्याला सारणासाठी लागणार आहे. सारण गार झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला जो गूळ घालायचा तो आपण चवीप्रमाणे 1-1.5 वाटी घेऊया. पेढा आपण त्या सारणामध्ये टाकू शकतो, ऑप्शनल आहे, पण आवडला तर टाका. आणि चवीप्रमाणे मीठ आणि साजूक तूप सुद्धा आपल्याला तळण्यासाठी आणि मोहनसाठी लागणार आहे. दोन वाटा जो बारीक रवा आपण वेगळा घेतलेला आहे त्याचा आपण सारण करणार आहोत. ते सारण करण्यासाठी हा रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आणि दुसरा जो 2 वाटी रवा आपण ठेवलेला आहे तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. त्यात मैदा, दूध, मीठ, तुपाचं मोहन हे सगळं घालून तो मऊसर भिजवायचा, एकदम घट्ट भिजवायचं नाही. आणि त्यानंतर 1-1.5 तास तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालेला रवा टाकायचा आहे भाजलेला आणि त्याच्यामध्ये गूळ, थोडेसे पेढे टाकायचे आहेत, वेलची पावडर टाकायची आहे आणि ते आपल्याला सगळं सारण बारीक करून घ्यायचं आहे. सगळ्या लाटलेल्या ज्या साठवऱ्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा शेकून घ्यायच्या, अगदी भाजायच्या नाही आहेत, त्या शेकून घ्यायच्या फक्त दोन्ही बाजूंनी तव्यावर. सगळ्या साठवऱ्या शेकून झाल्यानंतर एक जाडसर फ्राय पॅन घेऊया आपण, ते तापायला ठेवूयात आणि ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून आपण एक साठवरी जी आहे ती शॅलो फ्राय करणार आहोत. या साठवऱ्या आपण खीर किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो, आवडेल तसं. शिवाय ह्या 15-20 दिवस आरामात टिकतात आणि ह्या पौष्टिक पण आहेत. ह्याच्यामध्ये रवा, गूळ, दूध, तूप असल्यामुळे आणि अर्धा किलो साधारणतः 30-35 साठवऱ्या होतात. तुम्हीही करून बघा आणि मला सांगा कशा झाल्यात ते. थँक्यू.